यावेळी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि मोठी बातमी ती म्हणजे दिल्ली एनसीआर सह उत्तर भारताला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेत। एका पाठोपाठ एक असे भूकंपाचे धक्के बसलेलेत। पाटण्यात सुद्धा धक्क्याची तीव्रता ही जास्त होती। कोलकातामध्ये सुद्धा हे धक्के जाणवलेलेत। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हादरे बसलेत। 12:37 भूकंपाचे धक्के जाणवलेलेत। नेपाळमधल्या काठमांडूमध्ये सुद्धा भूकंपाचा तीव्र धक्का जाणवलाय। रिश्टर स्केलवरती पाहायला गेलं तर या भूकंपाची तीव्रता ही 7.4 इतकी मोजण्यात आली आहे। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। भूगर्भामध्ये 18 किलोमीटर भूकंपाचा हा उगम बिंदू असल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये भूकंपाच्या धक्क्यानंतर मेट्रोची सेवा ही तातडीनं बंद करण्यात आली आहे। पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थानला सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेत। बिहारमध्ये सुद्धा अशा प्रकारचे धक्के बसलेले आहेत। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत आपल्या सोबत। थेट जाऊयात प्रशांत। खरं तर 25 एप्रिलला जो भूकंप झाला होता त्याचा केंद्रबिंदू सुद्धा काठमांडूमध्येच होता। आत्ताच्या सुद्धा भूकंपाचा केंद्रबिंदू हा काठमांडूमध्येच आहे। काय त्या ठिकाणी हानी झाल्याचं वृत्त आहे का? अजून कुठल्या प्रकारचं ज्या पद्धतीने आपण म्हणताय की कुठल्या हानी झाल्या याबद्दल माहिती अजून हातात नाही आली आहे। पण ज्या पद्धतीने प्रायमरी रिपोर्ट माझ्या हातात आलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 12:35 आणि 19 सेकंदांनी हा पहिला भूकंप आला। इंटेन्सिटी ग्रेट आहे याची, जे भूगर्भीय भाषेमध्ये तीव्रतेचा भूकंप आहे आणि 7.1 हा रिक्टर स्केलचा भूकंप आहे। 18 किलोमीटर आहे आणि इपिक सेंटर आहे जे 27.6 लॉंग आणि 86.20 असं हे इपिक सेंटर आणि नेपाळमध्ये याचा भूकंपाचा सेंटर असं माहिती आम्हाला पडलेलं आहे। माहिती म्हणजे जिओलॉजी सर्वेनुसार ज्या भाषेमध्ये माहिती मिळते प्राथमिक माहिती आहे। त्यानंतर सोबतच जिओलॉजिकल सर्वेच्या वतीने अजून पुन्हा माहिती आली की 7.4 मॅग्निट्यूड प्रिव्हियस हा रिपोर्ट होता आणि 7.1च्या दरम्यान हा भूकंप आलेला आहे। दिल्ली आणि कोलकातामध्ये संपूर्ण मेट्रो बंद करण्यात आलेल्या भूकंपामुळे आणि सोबतच जी माहिती आता आलेली आहे की या अर्थक्वेक 50 मैल ईस्ट काठमांडू पासून नेपाळच्या इथे भूकंपाचं केंद्रबिंदू आहे। जवळपास 19 किलोमीटर आतमध्ये भूगर्भाच्या आतमध्ये भूकंपाचं केंद्रबिंदू आहे अशी ही माहिती हातात आलेली आहे। पण अजून कुठल्या प्रकारे हानी झाली आहे याची अजून माहिती पुन्हा आलेली नाहीये। जी बिलकुल प्रशांत, मात्र भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी याचे धक्के जाणवलेले आहेत आणि कोणत्या भागाला सर्वात जास्त? भारतामध्ये उत्तर भारतामध्ये प्रचंड भूकंप जाणवला आहे। लोकांनी जोरदार झटके महसूस केलेले आहे। लोकांमध्ये भीतीचं वातावरण सर बघितलं उत्तर प्रदेश असो, पंजाब असो, त्यानंतर हरियाणा असो, त्यानंतर राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, या संपूर्ण उत्तर भारतामध्ये भूकंपाचे जोरदार झटके जाणवले। दिल्लीमध्ये तर जोरदार झटके, कारण आम्ही जेव्हा आता संसदेचं असं म्हणता येईल की सत्र सुरू आहे, बजेट सत्र सुरू आहे। या बजेट सत्रामध्ये हा दुसरा टप्पा, या दुसऱ्या टप्प्यामध्ये संसदेचं कामकाज सुरू होतं। जेव्हा 12:35 झटके आले तर पार्लमेंटच्या आतमध्ये असलेले बहुतांश कर्मचारी हे खास करून पहिल्या माळावर असलेली लॉबीमध्ये आले आणि तिसऱ्या आणि दुसऱ्या माळ्याच्या लोकांनी अक्षरशः खाली केलेला आहे। आणि दुसरा जर बघितला आपण तर अनेक लोकांना भीती आहे की नेपाळमध्ये ज्या पद्धतीने भूकंप आला त्याची तीव्रता बघता आणि आता जी तीव्रता आहे त्याच धर्तीवरती यांना पुन्हा झटके जाणवले आहे। आता पुन्हा एक नवीन माहिती आता आली, पुन्हा सुद्धा झटके जाणवायला सुरुवात झालेली आहे। जी बिलकुल प्रशांत, मात्र 25 एप्रिलला जशा प्रकारे हे धक्के जाणवले होते तसाच त्याचीच पुनरावृत्ती आज सुद्धा झाली 12:37 तुम्ही सांगितल्याप्रमाणे। मात्र त्यावेळेला लोकांनी तो अनुभव घेतला होता। आता सुद्धा म्हणजे त्यांना आणखी शहाणपण आले, लगेच कार्यालयांमधून किंवा घरांमधून लोक मोकळ्या जागेवरती आले होते। बरोबर आहे, आपण जसं म्हणताय की जसा भूकंप झाला तसं लोक धावत पळत खाली आले, कारण की अनेक लोक 12:35 लंचची वाट पाहत होते। 1 वाजता लंच होतो, 1 ते 2 लंचचा ब्रेक असतो, त्या काळामध्ये लोक बसून होते आणि 12 जसं आपण म्हटलं 35 मिनिटांनी हा भूकंप आला त्यावेळेस लोक अक्षरशः आम्हाला लोक सांगताय पार्लमेंटच्या आतमध्ये आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर ते सांगितलं की आतमध्ये जेव्हा भूकंपाचा पहिला झटका जाणवला तसा आतमध्ये असलेल्या आरमाऱ्या टेबल हालायला लागले, त्यामुळे त्यांनी तत्काळ ते बाहेर पडले। जर बघायला झाला तर भारतामध्ये जर खास करून बघितलं तर जे 7.1% जो भूकंप आलेला त्यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि झारखंड या भागामध्ये सगळ्यात जास्त भूकंपाचे झटके जाणवले आहे। नेपाळ आणि चीनच्या बॉर्डरवरती या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू आहे आणि सुप्रीम कोर्टाचंही कामकाज थांबवण्यात आलं। आज सुप्रीम कोर्ट परवापासून सुप्रीम कोर्टामध्ये कामकाज सुट्ट्या लागणार आहेत, उन्हाळ्यात सुट्ट्या लागतात, तिथे सुप्रीम कोर्टाचं कामकाज थांबवण्यात आलं। NDRF सोबत
तात्काळ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलवली आहे. आत्ताची मोठी बातमी आहे. स्टुडिओ. जी बिलकुल प्रशांत, मात्र तुम्ही म्हणालात की संसदेतलं कामकाज सुद्धा त्वरित थांबवण्यात आलं. तुम्ही त्या ठिकाणी होतात का? तुम्हाला काय अनुभव आले तेव्हा? TV 9च्या वतीने मी संसदेचं कामकाज कव्हर करतो. त्यासाठी मी संसदेच्या प्रांगणाच्या आतमध्ये होतो. आम्ही त्यावेळेस 12:35 भूकंप आला. त्यावेळेस दिग्विजय सिंग यांची पत्रकार परिषद हे 12 नंबरच्या गेट समोर सुरू होतं. 12 नंबरचं गेट आपल्या प्रेक्षकांना सांगतो ते राज्यसभेचं गेट आहे. त्याच्या बाजूला 1 नंबरचं गेट आहे, त्याच्या बाजूला 4 नंबरचं गेट आहे. या सगळ्या गेटमधून मंत्री आणि सगळे लोक येणं जाणं सुरू असतं. जेव्हा भूकंप झाला त्यावेळेस दिग्विजय सिंग यांची पत्रकार परिषद चालू होती. त्यांनी काही सेकंदासाठी पत्रकार परिषद थांबवली आणि त्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो, आम्हाला जेव्हा वाटलं की भूकंपाचा मोठा झटका आहे, तर आम्ही बाहेरून वाट पाहत होतो. तर कर्मचारी 12 नंबरच्या गेटमधून खाली उतरत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती भीती होती. जर बघितलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आम्ही काम करत होतो, अचानक झटके आले, त्यामुळे आम्हाला भीतीचं वातावरण झालं. आम्हाला आठवण आहे की जेव्हा भूकंप होतो तर तात्काळ मैदानात यावं लागतं, म्हणून आम्ही लॉबीमध्ये आलो, लॉबीमधून खाली आलेलो आहे. महत्वाचं म्हणजे पार्लमेंटच्या आतमध्ये सुद्धा कामकाज सुरू होतं आणि या कामकाज न थांबवता कामकाज सुरूच होतं. यामध्ये शेकडो, असं म्हणता येईल शेकडोच्या संख्येने खासदार हे लोकसभा आणि राज्यसभेत बसले होते. केंद्रीय सभागृह ज्याला आपण सेंट्रल हॉल म्हणतो तिथेही सदस्य बसले होते. त्यांना सुद्धा भूकंप जाणवले. आता मी बाहेर आलेलो आहे पार्लमेंटच्या बाहेर, त्यामुळे आता काय स्थिती आहे हे सांगणं कठीण आहे. पण ज्या पद्धतीने भूकंपाचे झटके जाणवले त्यामुळे मोठ्या संख्येने लोक घाबरून आहे हे सांगणं कठीण आहे. सुप्रीम कोर्टानं, महत्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये असलेल्या सुप्रीम कोर्टाचं जयपूरमधल्या काही नागरिकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. त्यांनी काय अनुभव घेतला भूकंपाचा ते त्यांनी कथन केलं. सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुद्धा भूकंपामुळे आता थांबवण्यात आलेलं आहे. भूगर्भामध्ये 18 किलोमीटर भूकंपाचा हा उगम बिंदू आहे आणि ज्या वेळेला 12:37 भूकंपाचे धक्के जाणवले त्यानंतर 45 मिनिटांनी पुन्हा एकदा धक्का जाणवलेला आहे. 1:10 पुन्हा एकदा हादरा बसलाय. चीनमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेले. आसाम आणि सिक्कीमला सुद्धा हादरे बसलेत. भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळच्या कोराडीजवळ असल्याचं कळतंय. हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा या भूकंपाचे धक्के जाणवलेत. 7.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता आहे. दिल्ली NCR सह पाटण्यामध्ये सुद्धा आणि भूकंपाचे केंद्रबिंदू हे काठमांडूमध्ये असल्याचं कळतंय. 25 एप्रिलला जो भूकंप झाला होता त्यावेळेला सुद्धा केंद्रबिंदू हा काठमांडूमध्ये होता आणि त्याची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल इतकी होती. आणि आज दुपारी 12:37 जो भूकंप झाला त्याचा केंद्रबिंदू सुद्धा काठमांडूमध्येच असून त्याची तीव्रता 7.4 इतकी रिश्टर स्केल मोजण्यात आली. आणि त्यानंतर लगेचच 45 मिनिटांनी म्हणजेच 1:10 सुद्धा पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवलेत. राजस्थान, गुजरात, पाटण्याला सुद्धा धक्का बसलाय. काठमांडू आपण नकाशामध्ये पाहतोय, नेपाळ दृश्यांमध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला कार्यालयांमधून आणि घरांमधून नागरिकांनी बाहेर पळ काढला, कारण 25 एप्रिलला एकदा अनुभव घेतलेला होता यात सगळ्या नागरिकांनी भूकंपाचे धक्के कसे होते, त्यामुळे झालेली जी हानी होती त्याचा. आणि त्यामुळेच आज ज्या प्रकारे भूकंप झालाय 12:37 त्यावेळेला मात्र त्वरित या सर्व नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी, जे कोणी काम करत होते ऑफिसेसमध्ये, जे कोणी घरी होते, त्यांनी त्वरित मोकळ्या जागेवरती जाणं पसंत केलंय. 12:37 भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर 45 मिनिटांनी म्हणजेच 1:10 पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवरती 7.4 इतकी मोजण्यात आली आहे. भूगर्भामध्ये 18 किलोमीटर वरती याचा केंद्रबिंदू उगमबिंदू असल्याचं कळतंय. NDRFला आता इशारा देण्यात आलाय. सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुद्धा थांबवण्यात आलंय. 45 मिनिटाच्या अंतरावरती 2 भूकंपाचे धक्के सध्या जाणवलेले. 12:37 पहिला धक्का जाणवला आणि त्यानंतर लगेचच 45 मिनिटांनी म्हणजे 1:10 पुन्हा हे धक्के जाणवलेले. चीनमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेत. आसाम आणि सिक्कीमला सुद्धा हादरे बसलेले आहेत. पाटण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे धक्के जाणवलेत. हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा भूकंप झालेला आहे. भूगर्भामध्ये 18 किलोमीटर वरती या भूकंपाचं उगमस्थान असल्याचं कळतंय. या भूकंपानंतर दिल्लीमधली मेट्रो सेवा ही त्वरित बंद करण्यात आली. ओडिशामध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेत. 25 एप्रिलच्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ही 7.9 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. आणि आज झालेल्या म्हणजेच 12:37 जो भूकंपाचा धक्का जाणवला
त्याची तीव्रता 7.4 रिस्टर्स केली इतकी मोजण्यात आली आहे. पश्चिम बंगाल असेल, पंजाब, राजस्थानमध्ये सुद्धा या भूकंपाचे धक्के जाणवलेत. कोलकात्याला सुद्धा भूकंपाचे हादरे बसलेत. 25 एप्रिलच्या भूकंपाचं केंद्रबिंदू हे नेपाळमधील काठमांडूमध्ये होतं आणि आजच्या भूकंपाचं केंद्रबिंदू सुद्धा काठमांडूच असल्याचं कळतंय.